कशा प्रकारच्या ठिकाणी रिप्रेझेंट करायचं, त्यानंतर सबसेट उपसंच कशाला म्हणतात, म्हणजे लेट ए अँड बी आर एनी टू सेट, देन ए इज कंटेन ऑल एलिमेंट्स इन सेट बी, देन वी सेट टू बी इज अ सेट सबसेट ऑफ सेट ए. म्हणजे समजा ए आणि बी हे कोणते दोन संच असतील, बी मधले सर्व घटक हे ए मधले सर्व बी मधले सर्व घटक हे ए मध्ये असतील, तर बी हा ए चा उपसंच होतो. हे आपण पाठीमागच्या तासिकेमध्ये थोडक्यात पाहिलेलं होतं. नाव आज पाहूया थोडक्यात दोन पॉईंट या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायचे. एक आहे युनिव्हर्सल सेट आणि दुसऱ्या ठिकाणी कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. जरा अगोदर युनिव्हर्सल सेट कशाला म्हणतात हे थोडक्यात समजून घेऊया. त्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट कशातून दाखवतात आणि कशा असतात या ठिकाणी सुरुवातीला आपण युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट विश्वसंच. ओके, तर युनिव्हर्सल सेट म्हणजे अशी काही कोणती आयडिया नाही. ओके, एखादी कन्सेप्ट अशी कन्सेप्टेबल म्हणतो आपण त्याला, असे गृहीत करायचं आपण. एखादा सेट आहे, ओके, आणि त्या संचावरती पॉसिबल, ओके, जेवढे काही पॉसिबल असतील तेवढे पॉसिबल त्याचे सबसेट तयार होत असतील अंडर द कंडिशन. ओके, त्या वन ऑफ द सेट एखादी संच पकडला आणि काल पाहिलं होतं आपण सबजेक्टची व्याख्या या ठिकाणी. त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं, समजा एखादा संच आहे माझ्याकडं ए, 1 2 3 अशा ठिकाणी आपण काय बनवले, याचे एक संच आहे. तर याचे आपण सबसेट तयार केले. आपण काय तयार केल्या ठिकाणी एक सबसेट तयार केले. ओके, तर या ठिकाणी सबसेट तयार केल्यानंतर आपण समजा एक बी नावाचा सबसेट केला, त्याच्यामध्ये एकच एलिमेंट आहे. त्यानंतर सी नावाचा एक सबसेट तयार केला आपण, त्याच्यामध्ये 2 आहे. त्यानंतर डी नावाचा एक सबसेट तयार केला आपण, 3 आहे. त्यानंतर ई नावाचा पण सबसेट तयार केला, म्हणजे 1,2 आहे. त्यानंतर एफ नावाचा सबसेट तयार केला आपण, 1,3 आहे. त्यानंतर जी नावाचा एक सबसेट तयार केला आपण, त्याच्यामध्ये 2,3 आहे. त्यानंतर एच नावाचा पण एक सबसेट तयार केला आपण, 1,2,3, कारण का प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतोच, हे पण आपण पाहिलं होतं आपण. त्यानंतर आय नावाचा एक आपण सेट घेतला, त्याच्यामध्ये आपण 5 घेतला एलिमेंट, 2 एलिमेंट. ओके, म्हणजे ह्या एका सेटवरती एवढे सबसेट तयार होऊ शकतात. ओके, तर therefore A is a universal set of all these set. ओके, ए हा काय बनला या ठिकाणी याच्यासाठी विश्वसंच बनला, कारण का हे सगळे जे आहे त्याचे सबसेट आहे. ए बी, जे बाकीचे बी सी डी ई एफ जी एच आय जेवढे आपण संच तयार केले हे सगळे कोणापासून तयार झालेले आहेत, ए पासून. म्हणून ए इज अ युनिव्हर्सल सेट अँड अदरवाइज जेवढे बाकीचे आहेत ते ऑल दीज आर सबसेट ऑफ सेट ए. ओके, तर अशा वेळेस ए इज अ बॉस, म्हणजे ए इज अ सुपर सेट किंवा ए इज अ युनिव्हर्सल सेट. ओके, जास्त करून ते युनिव्हर्सल येऊनच दाखवतात आपल्या पाठीमागं. आता कुठे जर एलिमेंट्स वगैरे घ्यायचे असतील, दाखवायचे असतील, तर अशा प्रकारच्या ठिकाणी एखादा संच आहे आणि त्या संचावरती त्या संचाचे म्हणजे एखादी नॉन एम्प्टी, नॉट ओनली सेट, कारण का एखादा सेट म्हटल्यानंतर 5 पण हा एक सेट आहे. ओके, ज्यामध्ये नो हॅव एनी एलिमेंट, त्याला आपण कोणता म्हणतो, नॉन एम्प्टी सेट. ओके, किंवा नल सेट असं म्हणतो, ज्याच्यामध्ये एकही घटक नसतो, त्याला आपण ठिकाणी रिक्त संच असे ठिकाणी म्हणतो. तो पण संच आहे, पण तो चालत नाही. आपल्याला पाहिजे नॉन एम्प्टी सेट. ओके, एखादा नॉन एम्प्टी सेट असेल आणि अंडर द देअर कन्सिडरेबल द हाऊ मेनी सबसेट, त्याचे जेवढे काही सबसेट तयार होतात, तर त्यावेळेस दॅट सेट आर कॉल्ड दिस युनिव्हर्सल सेट. त्याला आपण विश्वसंच ठिकाणी असं म्हणू शकतो. किंवा जर एखादा संच आहे, त्या संचावरती आपण सबसेट तयार केले
उपसंच तयार या ठिकाणी आपण जेवढे काही त्याचे बनतात ते बनवले तर हे सगळे जर याचे जर सबसेट होत असतील देअरफॉर ए इज अ युनिव्हर्सल सेट ऑफ ऑल दॅट सेट्स. ओके, तर त्यावेळेस आपण या संचाचा या सर्व संचाचा एकत्रितपणे ए हा काय ए इज अ युनिव्हर्सल सेट ऑफ ऑल ऑफ सेट्स. ओके, बाकी सर्व संचाच्या ठिकाणी काय आहे तो युनिव्हर्सल सेट आहे अशा ठिकाणी आपल्याला म्हणता येते. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी युनिव्हर्सल सेट म्हटलं तर त्याच्या खालचे त्याच्या नंतरचे एलिमेंट किंवा त्याच्यापेक्षा कोणता मोठा नसणार आहे. जिथं तुम्ही गृहीत धरला नो प्रॉब्लेम की तुम्ही 3च एलिमेंट घ्यावा तुम्ही 4च एलिमेंट घ्यावा ते नाहीये. ओके, जेवढे काय पकडा त्याच्या वर नाही जायचं त्याच्या खालीच. ओके, जेवढे काय तयार होऊ शकतात पॉसिबल सबसेट. ओके, एखादी श्रेणी घटल्यानंतर त्याच्यावरती जेवढे काय पॉसिबल सबसेट तयार होतात जर असं होत असेल तर त्या संचाला आपला काय म्हणायच्या ठिकाणी युनिव्हर्सल सेट. ओके, कालचे 5 तुम्हाला गणित दिले होते त्या गणितावर तुम्ही काय बनवला त्याचे सबसेट तयार केला तर त्यावेळेस बाकीचे जे काय 5 मेन गणित होते ते युनिव्हर्सल संच होते. आता एक सिंपल एक्झाम्पल ठिकाणी आपण घेऊ. ओके, म्हणजे आपल्या समजा आपल्या एक इंडिया कंट्री घेतली. ओके, तर इंडिया कंट्रीज मध्ये काय ठिकाणी तुम्हाला माहित आहे जवळपास 29 स्टेट आहेत आणि 7 एक युनिटरी स्टेट आहे. ओके, म्हणजे 7 केंद्रशासित प्रदेश आणि 29 घटक राज्य. ओके, म्हणजे हे ऑल इन्क्लूड इन इंडिया. ओके, हे सगळं कोणाचा भाग आहे तो इंडियाचा भाग आहे. ओके, म्हणजे इंडिया इज अ युनिव्हर्सल सेट अँड एव्हरी स्टेट इज अ सबसेट ऑफ इंडिया. ओके, म्हणजे इंडियाचा काय त्या ठिकाणी प्रत्येक हा उपसंच महाराष्ट्र असेल गुजरात असेल हे सगळे कोणामध्ये आहे भारतामध्ये. म्हणजे आपण फक्त भारतापुरता विचार केला तर. ओके, म्हणजे एका कंट्रीमध्ये सगळे राज्य आहेत तर प्रत्येक राज्य हा कोणापुरता या ठिकाणी भारताचा उपसंच आहे. त्यानंतर आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आपल्याला माहित आहे एकूण जेवढे काही 36 जिल्हे आहेत. ओके, पुन्हा 36 जिल्हे या ठिकाणी आपण 36 37 एखादा 35 किंवा 36 जेवढे काय असतील म्हणजे महाराष्ट्रच फक्त आपण विचार केला महाराष्ट्राच्या नाही बाहेर गेलं तर प्रत्येक जिल्हा हा काय ठिकाणी महाराष्ट्राचा उपघटक आहे. म्हणजे महाराष्ट्रातून त्यांचे प्रत्येकाचे वर चालतात. म्हणजे नांदेड असेल औरंगाबाद असेल लातूर परभणी उस्मानाबाद बीड जे काय असतात अकोला हे सगळे कुणाचे द ऑल डिस्ट्रिक्ट इज अ सबसेट ऑफ आवर स्टेट. ओके, कोणता स्टेट महाराष्ट्र स्टेट. ओके, जाऊ द्या आपण तेवढे सोडून दिलं आपण आपल्या कोणामध्ये या ठिकाणी नांदेड जिल्ह्यापुरता आपण विचार केला. ओके, तर नांदेड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 16 तालुके आहेत. ओके, म्हणजे तहसील म्हणतो आपण. तर हे एवढी तहसील इज अ सबसेट ऑफ युअर डिस्ट्रिक्ट. ओके, म्हणजे प्रत्येक तालुका हा काय ठिकाणी आपल्या डिस्ट्रिक्टचा उपघटक आहे. म्हणून आपला डिस्ट्रिक्ट फक्त डिस्ट्रिक्ट पुरता विचार केला द नांदेड इज अ युनिव्हर्सल सेट ऑफ ऑल तहसील. ओके, प्रत्येक तहसीलसाठी आपला नांदेड काय ठिकाणी युनिव्हर्सल आपल्यासाठी विश्व आपला नांदेडच आहे. बरं आपण आपला नांदेड सोडून दिला आपण आपला तहसील पुरता विचार केला तर एखाद्या तहसीलमध्ये गेलो तहसीलमध्ये कोणा 200 250 300 किंवा 100 150 असे काहीतरी गाव असणार आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये. तर म्हणजे एव्हरी विलेज द सबसेट ऑफ आवर तहसील. म्हणजे आपल्या प्रत्येक गावचा कारभार हा त्या तहसीलमधून चालतो. म्हणून आपल्यासाठी त्या ठिकाणच्या स्थानिक पातळीवरती काय करणाऱ्या ठिकाणी आपलं आपले गावासाठी तालुका हा युनिव्हर्सल बनणार. म्हणजे तहसील इज अ युनिव्हर्सल सेट ऑफ ऑल विलेज नॉट अ डिस्ट्रिक्ट नॉट अ स्टेट नॉट कंट्रीज. ओके, तेवढ्या गावापुरता आपण विचार केला आपल्या तालुक्याचा आणि गावाचा विचार केला तर त्या सगळ्यामधला बॉस कोण आहे त्या गावाला चालवणारा तर तहसील आहे. म्हणजे तहसील तिथल्या विचारापुरता तो तहसील काय झाला ठिकाणी युनिव्हर्सल झाला. याच्या पुढे गेलो आपण आपल्या गावामध्ये गेलो तर गावामध्ये अनेक गली आहेत अनेक पार्ट्स आहेत. त्या सगळ्या पार्ट्सचा कारभार आपल्या ग्रामपंचायत मधून चालतो. म्हणजे गावची जी काय ग्रामपंचायत आहे गावाचं जे काय मुख्यालय आहे तिथून सगळा गावचा कारभार पाणी नळपट्टी वगैरे जे काय असेल विकास कामांचं सगळं कारभार तिथून चालतो. म्हणजे गावच्याच पुरत्या सगळ्या गलीचा म्हणजे प्रत्येक कॉलनीचा आपण विचार केला तर त्या छोट्या मोठ्या ते प्रत्येक जर त्या ग्रामपंचायतचा काय बनतो ठिकाणी आपल्या गावचा म्हणजे आपलं जे काही गाव असेल आपलं गाव काय बनणार ठिकाणी युनिव्हर्सल बनणार आपल्यासाठी. आणि प्रत्येक गली तर
इकडे जे काही आपल्या कॉलनीज आहे तो काय बनणार या ठिकाणी सबसेट बनणार कोणाचा आपल्या गावचा म्हणजे प्रत्येक एक घटक बनणार आणि त्या प्रत्येक घटकापासून आपलं गाव तयार झालं आहे म्हणजे गाव म्हणजे आवर विलेज इज अ युनिव्हर्सल सेट ऑफ आवर कॉलनीज ओके आपल्या गावासाठी आपल्या याच्यासाठी काय बनणार या ठिकाणी तो विश्वसंच बनणार म्हणजे प्रत्येक कॉलनीसाठीच बरं आपल्या एखाद्या कॉलनी पुरताच आपण विचार केला समजा म्हणजे एखादी घटक घेतला आपण आपली एखादी कॉलनी घेतली त्या कॉलनीमध्येच आपण विचार केला तर कॉलनीमध्ये सुद्धा भरपूर घरे आहेत ओके त्याच्यामध्ये अनेक कॉलनीचे हाऊसेस आहेत होम्स आहेत त्यामध्ये प्रत्येक खूप काही व्यक्ती राहतात तर ते ती कॉलनीचा किंवा एखादा अपार्टमेंट आहे आता सिटीच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी कॉलनीज वेगवेगळे घरच आहेत ओके ते सोसायटी आहे तर त्या सोसायटीमध्ये राहणारे प्रत्येक घर हाऊस त्या कॉलनीपुरचं काय असे मर्यादा असते की त्यांचा एक सदस्य असतो किंवा काहीतरी वेगळा मेंबर्स असतो तर तिथल्या पुरता तो काय झाला ठिकाणी युनिव्हर्सल झाला का तिथून त्यांचा कारभार तिथून सुरुवात होतो आणि तिथून त्यांना सगळ्या गोष्टी ठिकाणी भेटायला लागतात आपण ते सोडून दिलं आपण आपल्या घरचा पुरता विचार केला आपल्या घरामध्ये 7 8 4 5 2 काहीतरी अशा प्रकारच्या ठिकाणी मेंबर्स राहतात तर आपल्या घरच्यासाठी जर आपला युनिव्हर्सल पाहिला तर आपला जे काही मुख्य कारभारी व्यक्ती असतो म्हणजे घरचा मेन फायनान्शियल म्हणजे आर्थिक खातं चालवणारा आपला जो काही व्यक्ती असतो किंवा सगळंच कारभार आपला प्रोग्रामिंग चालवणारे आपले जे काही आपले फादर मदर्स जे कोणी असतात तर ते आपल्यासाठी काय बनतात ठिकाणी युनिव्हर्सल बनतात आपल्यासाठी विश्वसंच कारण का जे काही असते जे काही गोष्टी असतात त्यांच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचायलाच लागतात प्रत्येक गोष्ट आपण त्यांना या ठिकाणी माहिती करून देतच असतो ओके म्हणून ते आपल्यासाठी ठिकाणी युनिव्हर्सल सेट बनतात तर अशा प्रकारचे विश्वसंच म्हणजे अवार्सिडेबल होतो आपण जशा प्रकारचं गृहीत धरू तशा प्रकारचा ठिकाणी विश्वसंच बनत असतो विश्वसंच म्हणजे फक्त विश्वास म्हणजे विश्वास म्हणजे सगळे ब्रह्मांड हे सगळं खंडमोहन जशा प्रकारचं पूर्ण असं काही नाही आपल्या विचारावरती आपण ज्या प्रकारचं जिथं पकडले त्याच्या खालच्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड होऊ शकतात तिथून सगळ्या गोष्टी पकडणं म्हणजे या ठिकाणी काय झालं ठिकाणी तो विश्वसंच होतो तर अशा प्रकारच्या ठिकाणी विश्वसंचला थोडक्यात समजून घेऊ शकतो आपण म्हणजे कोण जर तुम्ही तालुका घेतला तालुक्यातले प्रत्येक गाव हा तालुका जर तुम्ही युनिव्हर्सल मानला तर तालुक्यामध्ये सगळे गाव घर सगळ्या काय बनण्याचे उपसंच बनणार तुम्ही डिस्ट्रिक्ट घेतला तर बाकी सगळे तालुके गाव सगळे काय बनणार डिस्ट्रिक्टचे बनणार तुम्ही स्टेट घेतला सगळे जिल्हे घेतला तर राज्याचे उपघटक बनणार म्हणजे तुम्ही जर राज्याला विश्वसंच पकडला तुम्ही देशाला पकडला तर सगळे राज्य त्याचे उपसंच बनणार म्हणून तुमचा देश युनिव्हर्सल होणार मग तुम्ही जर असे अनेक देश एकत्र केला मग त्यासाठी होणार तुमचा आशिया खंडामध्ये येणारा प्रत्येक देश हा काय बनणार आहे ठिकाणी त्याचा उपसंच बनणार म्हणून आशिया खंड आपल्यासाठी काय बनणार ठिकाणी विश्वसंच बनणार मग आशिया खंड तयार करून आपली अर्थ तयार होणार ओके म्हणजे पूर्ण खंड तयार होण्यासाठी काय होणार आपली अर्थ बनणार ओके म्हणजे अर्थ इज अ युनिव्हर्सल म्हणजे आपल्या ह्या सगळ्या मानवी जीवनासाठी मग असे अनेक ग्रह प्लॅनेट घेऊन आपण काय बनणार एक सोलार सिस्टीम ओके आणि ह्या सोलार सिस्टीम जर सोलार सिस्टीमचा विचार केला तर सगळे प्लॅनेट आहेत ज्यामध्ये सन पण आला ओके केंद्रस्थानी सेंटर पॉइंटला तुमचा सन पण आहे मग हे सगळे प्लॅनेट जे आहेत त्याचे उपघटक बनतात त्याची जे काही प्लॅनेट उपग्रह त्याचे जे काही सॅटेलाइट आहेत सगळ्या गोष्टी ज्या उपघटक बनतात आणि म्हणून आपला अर्थ हा आपल्यासाठी काय बनतो या ठिकाणी किंवा सोलार सिस्टीम आपल्यासाठी युनिव्हर्सल मग असे सोलार सिस्टीम अजून 8 एकत्र आल्यानंतर मग एक ब्रह्मांड तयार होतो ओके आणि मग त्या ब्रह्मांडला या ठिकाणी आपण मोठं विश्व किंवा विश्वसंच असं कोणी कशी व्याख्या करू शकते त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही तर आपल्या मॅथमॅटिक्सच्या दृष्टिकोनातून आपल्याला एवढंच फक्त समजून घ्यायचं आहे की एखादा संच घेतल्यानंतर त्याच्यावरती कोणत्या प्रकारचे ठिकाणी उपसंच बनतात आणि ते कशा प्रकारचे आपण काढतो तर हे जे अंडर खाली कन्सिडरेबल मध्ये जे काय आपण उपसंच उपघटक बनवले तर त्यावेळेस हा काय बनणार ठिकाणी युनिव्हर्सल सेट बनणार ओके नाउ आता याच्यावरती आपण कॉम्प्लिमेंट ऑफ सेट हे थोडक्यात पाहूया कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ओके याला आपण पूरक संच म्हणतो एखाद्या संचाचा पूरक संच कसा घ्यायचा हे आपल्या ठिकाणी पाहायचं आहे लेट एखादी युनिव्हर्सल सेट आहे माझ्याकडे युनिव्हर्सल सेट येऊन आपण इंडिकेट करतो समजा ओके यू मीन्स युनिव्हर्सल सेट
तर याच्यामध्ये आपण एलिमेंट घेतले काहीतरी ए बी सी डी ई. ओके, त्यानंतर एक संच घेतला आपण, याच्यामध्ये आपण बी डी ई. ए इज अ सबसेट ऑफ यू. ओके, ए इज अ सबसेट ऑफ यू. ए हा जर यूचा काय असेल ठिकाणी सबसेट असेल, ए हा यूचा उपसंच असेल तर काय होतो. मग आता ठिकाणी आपला फाइंड द कॉम्प्लिमेंट ऑफ ए याच्यावरती क्वेश्चन तयार केला आपण. फाइंड द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. ओके, संच ए चा कॉम्प्लिमेंट ठिकाणी आपल्याला काढायचा आहे, पूरक घटक या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. तर अशा प्रकारचे ए और ए सी अशा प्रकारे याला इंडिकेट करतात, दाखवतात. दोन्हीपैकी एक काढून त्याच्यावरती आपण अशा प्रकारचा डॅश द्यायचा कॉम्प्लिमेंट म्हणून, किंवा त्याच्यावरती आपण सी पी काढायचं त्याच्या डोसक्यावर एच्या. मग आता ए कॉम्प्लिमेंट काढणे म्हणजे काय. ओके, मूळ ए संचामध्ये जेवढे काही घटक आहेत त्याच्या व्हर्जनमध्ये ते सगळे सोडून द्यायचे आणि उरलेले यू मध्ये सगळे घेऊन टाकायचे. ओके, म्हणजे त्या ठिकाणी ए, ओके, त्यानंतर बी आला, याच्यात सी नाही आला, सी डी आला, ई आला. ओके, हे दोनच घटक या ठिकाणी उरलेले होते. म्हणजे तर अशा प्रकारचं म्हणजे जेवढे काही ए मध्ये घटक आहेत ते वगळून बाकीचे जेवढे काही यू मध्ये असतील ते बाकीचे लिहून काढणं म्हणजेच या ठिकाणी ए कॉम्प्लिमेंट असं ठिकाणी म्हणतात. ओके, तर कॉम्प्लिमेंट सेट, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट is denoted as, complement of set is denoted as a dash or a. अशा प्रकारचं या ठिकाणी कोणत्याही संचाच्या ठिकाणी डोसक्यावर ए किंवा त्याच्यावरती सी दाखवण्या ठिकाणी त्याला दर्शविलं जाते. असे भरपूर या ठिकाणी उदाहरणाच्या ठिकाणी आपल्याला पाहता येतात. कॉम्प्लिमेंट सेट म्हणजे काय नाही, म्हणजे एखादा संच आहे त्या संचातील सर्व एलिमेंट सोडून द्यायचे आणि बाकीचे उरलेले यू मधले म्हणजे युनिव्हर्सल ऑफ सेट मध्ये ठिकाणी घेऊन टाकायचे. त्याला आपण ठिकाणी कॉम्प्लिमेंट ऑफ सेट किंवा दॅट सेट ठिकाणी आपला बनता येते. ओके, बरं याच्यावरती अजून आपण समजा डबल विचार केला. समजा ए च्या मध्ये घेतला आपण एडी. ए इज अ सबसेट ऑफ यू. ए हा यू चा सबसेट आहे. ओके, नाउ कॉम्प्लिमेंट ऑफ ए, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए, ए डॅश इज इक्वल टू ओके बी सी ई. ओके, बी सी ई. तर हे ठिकाणी पाहिलं तर हे दोन्ही पण भिन्न असतात, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. मग पुन्हा जर आपण या कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट घेतला समजा, ओके, देन नंतर फाइंड द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए कॉम्प्लिमेंट. ओके, या कॉम्प्लिमेंटचा पुन्हा कॉम्प्लिमेंट या ठिकाणी आपला काढायचा आहे. त्याचा ऑलरेडी कॉम्प्लिमेंट तुमच्याकडे आलेला आहे, हा आहे, पुन्हा त्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा आपला. तर हे संच सगळे ओळखून द्यायचे, बाकीचे यू मधले घेऊन टाकायचे. काय भेटतो या ठिकाणी ए कॉमा डी येते. ओके, म्हणजेच काय झालं याचा अर्थ ए
कॉम्प्लिमेंट त्याचा कॉम्प्लिमेंट पुन्हा जो केलो आपण त्या ठिकाणी काय प्राप्त होईल ठिकाणी आपला ए जशा तशा ठिकाणी आपण भेटून जाऊ शकतो. याला आपण 2 याला जर आपण एक नाव दिलं तर फ्रॉम 193 म्हणजे ह्या नसता आपला एक संच आहे आणि त्याचा आपला कॉम्प्लिमेंट केला आपण बी सी ई. आता याचा कॉम्प्लिमेंटचा पुन्हा कॉम्प्लिमेंट आपण जर घेतलो याचा कॉम्प्लिमेंट मग त्याचा कॉम्प्लिमेंटचा ओके तर डबल कॉम्प्लिमेंट झाला तो तर ए कॉमा डी. तर या ठिकाणी एक प्रॉपर्टी आपल्याला अशी घेता येते ए कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज इक्वल टू ए. अशा प्रकारचे आपला स्टडी पण करता येते. तर अशा प्रकारचे अनेक याच्यावरती प्रॉपर्टी पण या ठिकाणी आपला घेता येते आणि सांगता पण येते ओके. Properties of complement set ओके. पूरक संचाची गुणधर्म समजा लेट U is a universal set 1, 2, 3, 4, 5, 6, 7. U is any universal set okay. Then A is a subset of U. ए हा यूचा काय ठिकाणी उपसंच आहे. तर काय प्राप्त होईल ठिकाणी आपला समजा आपण एक यूचा संच घेतला 1, 3, 5, 7 हा उपसंच आहे. आता याचे आपण कॉम्प्लिमेंट काढायचा कॉम्प्लिमेंट ऑफ ए ओके 2, 4, 6 ओके. तर अशा प्रकारचे तुम्ही पाहिलं तर नंबर 1 ला इथे आपला प्रॉपर्टी पाहता येते नो कॉमन एलिमेंट सेट अँड कॉम्प्लिमेंट ऑफ दॅट सेट ओके. नो common element of in set and complement of that set. त्या संच आणि त्याच्यामध्ये ठिकाणी कुठल्या प्रकारचा कॉम्प्लिमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाही. त्यानंतर नंबर 2 कॉम्प्लिमेंट ऑफ u इज इक्वल टू 5. जर आपण कॉम्प्लिमेंट ऑफ u घेतला u मध्ये सगळे घटक सोडून द्यायचं आपण जर ठरवलं तर ठिकाणी आपला 5 भेटतो. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी ठिकाणी जर आपण 5 चा कॉम्प्लिमेंट घेतला ओके तर इज इक्वल टू आपला u प्राप्त होतो. 5 म्हणजे एखादी रिकामा संच समजा माझ्याकडे b आहे याच्यामध्ये काहीच नाही कुठलाच एलिमेंट नाही हा 5 आहे म्हणजे याच्यामध्ये काहीच नाही तर याच्यातले सगळे एलिमेंट सोडून आपला जर b चा कॉम्प्लिमेंट तयार करायचा असेल तर सगळेच येऊन जातात 1, 2, 3, 4, 6, 7 म्हणजे या ठिकाणी कॉम्प्लिमेंट ऑफ b इज इक्वल टू काय आलं या ठिकाणी u. म्हणून कॉम्प्लिमेंट ऑफ u इज 5 इज इक्वल टू u अशा ठिकाणी आपल्याला पाहता येते. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला मी आपण प्रॉपर्टी पाहिली
एचा कॉम्प्लिमेंट डबल त्याचा कॉम्प्लिमेंट घेतला तर आपल्याला काय बनतो, तोच संच या ठिकाणी तयार होऊ लागतो. ओके, तर अशा प्रकारचे युनिव्हर्सल सेट, त्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, अशा प्रकारचे दोन प्रकारचे आपण स्टडी केलेली आहे. नाव याच्यामध्ये जी काही स्वाध्याय आहे ती होमवर्क म्हणून या ठिकाणी करायची. ओके, धन्यवाद. राहिलेला भाग ऑपरेशन ऑन सेट उद्या ठिकाणी आपण स्टार्ट करूया.